मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। 8वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गमित्राचं लैंगिक शोषण केल्याची ही धक्कादायक घटना मुंबईच्या एका शाळेमध्ये घडली आहे। ही घटना दिवसाढवळ्या शाळेमध्ये घडल्यामुळे आता शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र या प्रकरणी आता पीडित मुलाच्या पालकांनी या प्रकाराची संपूर्ण तक्रार पोलिसांकडे नोंदवली आणि पोलिसांनी लगेचच याची कारवाई देखील केली। मुंबईच्या एका नामांकित शाळेमध्ये 8वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी त्याच्याच वर्गमित्राचं अश्लील वर्तन केलेलं आहे, त्याच्यासोबत लैंगिक शोषण केलेलं आहे आणि त्यानंतर त्या मित्रावर मारहाण देखील केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान त्या वर्गमित्राच्या घराजवळ असलेल्या एका अनोळखी ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण देखील केलं होतं। ही घटना पीडित मुलाने त्याच्या आईवडिलांना सांगितली आणि त्यानंतर आईवडिलांनी पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी लगेचच यावर कारवाई करत तपास करायला सुरुवात केली आणि पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पोलिसांनी या विद्यार्थ्याची चौकशी केली आणि यातून एक भयानक बातमी समोर आली। ती म्हणजे ही की फेब्रुवारी 2025 मध्ये आरोपी मुलाने या मुलासोबत असाच प्रकार या आधी सुद्धा केला होता। बाथरूम मध्ये त्याला नेऊन त्याच्यावर बळजबरी केल्याचा प्रकार केला होता, कृत्य केलं होतं, अश्लील कृत्य केल्याचं समोर आलं आणि त्याचं लैंगिक शोषण देखील केल्याचा प्रकार समोर आला। मात्र त्यावेळी या पीडित मुलाने पालकांना घाबरून आणि या पूर्ण परिस्थितीला घाबरून पालकांना कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली नाही, याबद्दलची तक्रार केली नाही। मात्र पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये ही बातमी उघडकीस आली। त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याविरोधात पोलीस गुन्हा दाखल करून लैंगिक गुन्ह्यांपासून त्यासोबतच पॉक्सो कायद्यांच्या अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास देखील सुरू केलेला आहे। मात्र या घडलेल्या घटनेनंतर पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। मात्र अशा वेळी न घाबरता विद्यार्थ्यांनी विश्वासू व्यक्तीला, पालकांना किंवा पोलिसांना या घटनेची तक्रार देऊन सावध राहण्याचा इशारा देखील पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेला आहे।